विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या अभंगाद्वारे तुकोबाराय आपली जे परंपरेने पिढ्यानपिढ्या चालत आलेली आराध्य देवता आणि आपली महाराष्ट्र जिल्हा आपली कुलदेवता मानतो म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा. हा देव इतर देवांसारखा सामान्य नव्हे तर या देवाची पांडुरंगाची माहिती आणि महिमा या अभंगाद्वारे तुकोबाराय प्रगट करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण सर्वजण तर भाग्यवंत आहोत. तर का भाग्यवंत आहोत तर आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. आपल्या गळ्यात तुळशीची माळ आहे आणि कदाचित नसेल परंतु आपल्या गळ्यात तुळशीची माळ आणि कपाळाला जर गंध असला ना तर आपली कामं सहजच होतात. एखादा भगवत भक्त आहे हे समजल्यावर समोरच्याला वाटतं की हा खरंच खूपच सज्जन माणूस आहे तर याचं आपण काम पटकन केलं पाहिजे. तर तुकोबाराय म्हणतात पण एक गोष्ट खरी आहे, काही माणसं खरी आहेत आणि त्यांचा खरीपणा आणि प्रामाणिकपणा दिसून येतो तर ती दाखवण्याची गरज नसते. तुकोबाराय म्हणतात बाहेरी प्रतिमा एकाची पाषाण परिते महिमान वेगळेच. आणि माऊलींच्या भाषेत सांगायचं झालं म्हटलं तर माऊली म्हणतात देखी अखंडित प्रसन्नता आती जेत चित्ता तेथे निघणे नाही समजता संसार दुःख. तर आपण सर्वजण त्या देवाचा प्रसाद खातो परंतु आपण त्या प्रसाद या शब्दाची उंची फारच खाली आणली आहे. वारकरी संप्रदायामध्ये प्रसाद या शब्दाची उंची फारच मोठी आहे परंतु आपण ती फार खाली आणली आहे. तसंच भगवंत अर्जुनाला म्हणतात आपण एखाद्या देवाचा प्रसाद ज्याला प्राप्त होतो ना त्याला त्याच्या जीवनामध्ये काय परिणाम होतात तर भगवंत म्हणतात प्रसादे सर्व दुःखानां हानी प्रसादे सर्व दुःखानां हानी रस्योपे जायते प्रसन्न चेतसो ह्याशी बुद्धी परिवितिष्ठ. प्रसादे सर्व दुःखानां हानी. देवाचा प्रसाद प्राप्त झाल्यानंतर आपल्या जीवनातील आपले सर्व दुःख नाहीसे होतील असं मी म्हणणार नाही परंतु आपले जे दुःख आहे ते आपल्या अंतःकरणावर काहीच परिणाम करू शकत नाही. आणि जी आपली दुःख असतात काही छोटी दुःख ते आपल्या अंतःकरणावर परिणाम करतात आणि आपले जीवनात ते परिणामी घेऊन जगत असतात आणि ते परिणामी आपल्या चेहऱ्यावर उमटतात आणि आपले चेहरे बिघडलेले दिसतात. तर कसे दिसतात तर ते दशक्रियेवर आलेल्या लोकांसारखे दिसतात. दशक्रियेवर आलेल्या लोकांसारखे दिसतात. आपल्याला मरण तर येणारच आहे, आपण तर मरणारच आहोत पण आपल्याला अशा स्थितीला मरण आलं पाहिजे की आपली जसं तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. आपण एखादा मनुष्य पाहिला एखादा सैन्यामध्ये लढून करतो प्राण होतो आणि त्याची गावामध्ये चर्चा केली जाते की याला मरण चांगलं आलं. परंतु एखादा जर घरातील व्यसनी व्यक्ती असेल तर तो एखाद्या वेळेस मरण पावला तर त्याला बोललं जातं की बरा गेला असं लोक म्हणतात. परंतु आपण त्या स्थितीपर्यंत पोहोचलं पाहिजे की आपल्या लोकांनी आपली उत्तम कीर्ती आपली मागे उरली पाहिजे. आपली कीर्ती उत्तम उरली पाहिजे. जत्रा मी फत्रा बिठाया कबीर महाराज म्हणतात. जत्रा मी फत्रा बिठाया दक्षिण भारतामध्ये वाङ्मय पाहावं तर तुकोबारायांचं आणि उत्तर भारतामध्ये वाङ्मय पाहावं तर कबीर महाराजांचं. जत्रा मी फत्रा बिठाया कबीर महाराज म्हणतात. काही मंडळी म्हणतात महाराज या मग उद्या आमचा उरूस आहे कशाला यावं आम्ही तमाशा आखाडा हे पाहायला यावं का आम्ही. जत्रा आणि यात्रा यांमध्ये खूप फरक असतो. जत्रा म्हणजे जा आणि तरा आणि यात्रा म्हणजे या आणि तरा. तर जत्रा म्हणजे जा आणि तरा आणि यात्रा म्हणजे या आणि तरा. जत्रा मी फत्रा बिठाया तीर्थ बनाया पाणी. आपण एखाद्या देवाच्या ठिकाणी गेलो तर आपल्याला तिथं तीर्थ दिले जातं. ते सर्व देवांच्या चरणाचं असतं. कुठूनही आणलं असतं ते आसपासच्या नदीचं ओढ्याचं विहिरीचं नळाचं पाणी आणलेलं असतं आणि आपण तेच आपल्या हातावर दिलं जातं आणि आपण तेच तीर्थ घेतो आणि त्याच्या ताटामध्ये लगेच 5,000 रुपये टाकतो. आणि आपण अलीकडे शेतकरी पाहिला तर त्याच्याकडे भाजी आणायला गेलो तर आपण त्याला म्हणतो दादा 5 रुपयाला द्या ना ही कोथिंबीरची भाजी. त्याने लावल्यापासून ते कष्ट त्याने पाणी घातलेलं त्या पिकाला परंतु आपण त्याने कष्ट करूनही परंतु आपण त्याला त्याच्या भाजीचा भाव करतो. आपली आजकालची पोरं टीव्ही समोर बसतात आणि त्या सचिनच्या 100 धावा मोजतील. त्याला भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी उपोषण करतील. परंतु आपला शेतकरी बाप या बांधापासून ते त्या बांधापर्यंत
शेतामध्ये धावा करत असतील पण याचे भान कुणाला राहत नाही. परंतु आपली जी पोरं आहेत ती सचिन समोर टीव्ही समोर बसून सचिनच्या 100 धावा मोजतील, परंतु आपल्या बापाचे त्या शेतामध्ये धावा करणाऱ्या त्या कोण मोजणार नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपली प्रसार मीडिया माध्यम इतकी पुढे गेले आहेत की एखाद्या शेतकऱ्याला लाखोचं उत्पन्न झालं की लगेच म्हणतात या अमुक शेतकऱ्याला लाखोचं उत्पन्न झालं, परंतु तो काही शेतकऱ्यांना झालेला असतो तो त्यांचा संपूर्ण खर्चही त्याच्यातून निघत नाही, काही माल तर दिसत नाही आणि फेकून दिला जातो. जर इतर कंपन्या दुकानं असतील तर त्यांना आपल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार असतो, परंतु आपल्या शेतकऱ्या राजाला आपल्या पिकाचा भाव ठरवण्याचा अधिकार का नसावा. मी मागे एक मजकूर वाचला होता. त्या मजकुरामध्ये लिहिलं होतं की शाळा चालू झाल्या आणि भाज्या महागल्या, पोरांना डब्याला द्यावं तरी काय. अहो, तुम्हाला तुमच्या मुलांच्या शाळेची फी 25-30 हजार काही तर लाखोंच्या घरामध्ये फी असतात आणि त्या तुम्हाला परवडतात आणि मग शेतकरी राजाची एखादी भाजी महागली तर तुम्हाला परवडत नाही. सुशिक्षित शहरातली मंडळी म्हणतात शेती करणं काय अवघड आहे, परंतु त्या शेती करणं काय अवघड आहे. शेती फक्त चित्रामध्ये डोळ्याने पाहणं सोपं असतं, परंतु त्या मागचे काबड कष्ट मात्र कोणालाही दिसत नाही. आपला शेतकरी बाप त्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्या बैलांच्या मागे गोफण घेऊन फिरत असतो, परंतु त्याची धाव कोणी मोजत नाही. परंतु ही आपली शेतकरी तरुण पिढी टीव्ही समोर बसून विराट कोहली 100 धाव पूर्ण करण्यासाठी एक धाव धावायची आहे आणि एक धाव धावण्यासाठी त्याला 22 पावलं पळायची आहे. ती धाव पूर्ण करणार की नाही यासाठी तो लाखोंच्या पैंजा लागल्या जातात, त्यांच्या टाळ्या पडतात. आणि ही झाली दुसरी बाजू. आणि एक दुसरी बाजू म्हटली तर आपली शेतकरी तरुण पिढी कुठेतरी चुकते. आपल्या घरामध्ये एक मत पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून काम केलं तर आपल्याला शेती परवडतेच. फक्त घरामध्ये व्यसन नको. एक उदाहरण सांगते. घरामध्ये 2 म्हातारे एका पारावर बसले होते. त्यातले एक म्हातारा म्हणतो, का रे, दारूमुळे खोकला जातो का? तर दुसरा म्हणतो, हो जातो की, का नाही जाणार, 100% तुझा खोकला जाईल. तो म्हणतो, दारूमुळे माझं घर गेलं, बंगला गेला, माझी गाडी, सर्व काही गेलं, मग तुझा खोकला का नाही जाणार? 100% तुझा खोकला जाईल. पहा मंडळी, ही अशी असत व्यसन करणारी मंडळी. आपण आपल्या मूळच्या विषयावर यावं परत. जत्रा मी पत्रा बिठाया तीर्थ बनाया पाणी, पैसो की धुन धानी दुनिया बैल दिवाणी. आजकालची मंडळी पहा. आजकालची मंडळी एखाद्या श्रीमंताकडे जास्त पैसे असतात आणि त्यालाच म्हटलं त्याच्याच मागे लोक करतात, त्याच्या पुढे लोक करतात. परंतु एखादा जर गरीब असेल, त्याच्याकडे पैसे नसतात, त्याच्याकडे लोक डोकूनही पाहत नाही. ही आजकालची मंडळी अशी आहे. जयापासून ही सकल ही मंडळी झाली. तुकोबराय म्हणतात, हे सर्व ज्याच्यापासून झाले तो हे सर्व मी नाही केलं. एका ठिकाणी कीर्तनाला गेले होते. त्यामध्ये होतं, एका माणसाने मला प्रश्न विचारला, मागचा पुढचा भाव बघा ना, परंपरेने समजून घेतलं तर बरं आहे, नाही तर अर्थाचा विपरीत अर्थ होतो. त्याने मला विचारलं, महाराज तुम्ही खूपच चुकीचा अर्थ सांगितला, मागचा पुढचा भाव बघा ना जरा. तुम्ही ज्ञानेश्वरी पहा, त्यामध्ये पहा, कोण म्हणाला? अर्जुन. भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणाले, अर्जुना, हे माझे जे स्तव झाले परी मिया नाही केले, असं मानलं म्हणजे आपण त्यातून शिकलो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे माझे जे स्तव झाले परी मिया नाही केले, ऐसे ज्याने जाणितले तो सुटेला ग. माऊली म्हणतात, हे माझे जे स्तव झाले परी मिया नाही केले, ज्याच्यापासून हे सगळे झाले पण मी नाही केलं असं जो जाणतो तो यातून सुटला. तो विचारणारा जो माणूस होता तो म्हणतो, ज्याच्यापासून हे सगळे झाले तो म्हणतो, हे मी नाही केलं, तर मग यातला करता कोण? भगवंत अर्जुनाला म्हणतात, हे मी नाही केलं, माझी जी आहे तिने हे निर्माण केलं. ते तर एक ढाल गज निर्माण झाली, तिने एवढी घाती केली, चंद्र सूर्य म्हणे बाहुली. आपण एखादा लोहचुंबकाचा गोळा घेतला, त्यावर लोखंड ठेवलं, ते खालून हलतं. दोघांमध्ये अंतर असतं, परंतु इकडं चुंबक हलतं आणि तिकडं लोखंड हलतं. कोणामुळे झालं? तर चुंबकामुळे झालं. त्या चुंबकाने हे नाही केलं, परंतु त्याला हे नाही केलं, ते वरतीच हलतं, त्याच्यात तर प्राणही नाही.
त्याच्यात तर प्राणही नाही आणि त्याला ते भानही नसतं. तसंच भगवंत अर्जुनाला म्हणतात, हे मजेचे स्तव झाले पण मी यातलं काहीच केलं नाही. तसं तुकोबाराय म्हणतात, जो असं जाणतो तो यातून सुटतो. आपण वेडे झालो आहोत. प्रसाद आणि तीर्थाचा काय परिणाम होतो ते आपल्याला समजत नाही. फक्त तीर्थ घ्या आणि प्रसाद घ्या, याचा परिणाम काय होतो ते आपल्याला समजत नाही. जर संतांचा आणि देवाचा प्रसाद प्राप्त झाला ना तर आपल्या जीवनामध्ये खरोखर बदल होतो. जसं नारदाचा प्रसाद झाला वाल्या कोळीवर आणि गौतम बुद्धांचा प्रसाद झाला अंगुलीमालावर. त्याचं हातातलं शस्त्र गळून पडलं. एका त्या परिसरामध्ये तो राजा राहत होता. त्या राजाने आदेश काढला की हा अंगुलीमाल खूपच मोठा दरोडेखोर आहे, त्याला जिवंत पकडा, नाही तर माझ्यासमोर त्याला मारून का होईना त्याला माझ्यासमोर हजर करा. त्याने या राजामध्ये खूपच धिंगाणा घातलेला आहे. तर एकदा गौतम बुद्ध त्या रस्त्याने जात होते. तेथील काही लोक त्यांना म्हणाले, तुम्ही या रस्त्याने जाऊ नका, त्या जंगलामध्ये एक मोठा दरोडेखोर राहतो आणि तो लोकांना मारतो. तो चांगली लोक मारायचा आणि त्यांची बोटं कापून आपल्या गळ्यात घालून फिरायचा. तर गौतम बुद्ध हसले आणि त्यांना म्हणाले, बर असे का, तर मला जायलाच पाहिजे, कारण की आमचं जीवनच त्या करीत आहे. गौतम बुद्ध पुढे चालत असताना त्यांचे शिष्य त्यांच्या मागे भीत येत होते आणि सगळी मंडळी घाबरली होती. बरोबर मधोमध खिंडीच्या मधोमध गेल्यानंतर त्या अंगुलीमालानं आवाज दिला, अरे काय रे, कुठे चाललायस? तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून गौतम बुद्ध पुढे चालत राहिले. त्या घाबरले नाही. आणि नंतर बरोबर खिंडीच्या मधोमध तो दरोडेखोर आला आणि बरोबर त्यांच्या पुढे उभे राहून त्यांना म्हणतो, काय रे, तुला माझी भीती वाटत नाही का? त्याच्या हातामध्ये जी कुऱ्हाड होती ती त्यांनी डोक्यावर उगारली. तर त्याने गौतम बुद्धांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर त्यांना त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य दिसलं. ते हास्य पाहून त्याच्या हातातलं ते शस्त्र गळून पडलं आणि त्याने गौतम बुद्धांचे पाय धरले. थोर संतांच्या किंचित मात्र संगतीने आपल्या जीवनामध्ये बदल होतच असतो. एका ठिकाणी गोड वर्णन केले, तुलया मलवी नापी ना स्वर्गे ना पुनर्भवन भगवत भक्ती संघर्ष मर्त्याणाम शिष्य. तुलया मलवी नापी, एका क्षणाची तुलना केली जाते साधूच्या संगतीची, आणि ती साधूची संगती एक क्षणभर म्हणली ना स्वर्गे ना पुनर्भवन. त्या क्षणाची परिणामाची तुलना होते, म्हणून तुलना केली जाते स्वर्गाशी आणि मोक्षाशी. ना स्वर्गेम ना पुनर्भवन, आणि अपुनर्भवन म्हणजे मोक्ष नाही. संतांच्या संगतीने आणि भगवंताच्या भक्तीपेक्षा काही श्रेष्ठ नाही.